आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार मंडळी, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना शिंदे गट उमेदवारांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यकर्त्यांचा जयघोष, प्रचाराचा जोर आणि घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न अशी व्यापक पदयात्रा आज काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान संजय सरवदे व सपना कोळी यांनी आमच्या महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना आगामी निवडणुकीबद्दल पक्षाची भूमिका, जनमानसातील प्रतिसाद आणि प्रभागातील महत्त्वाचे प्रश्न यावर प्रकाश टाकला। पाहूयात आता सविस्तर बातमी। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार संजय सरवदे व कोळी मॅडम आज इथं या प्रभाग क्रमांक मध्ये एक मध्ये उभारलेले आहेत। आज या प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्यांची आज प्रभात फेरी आहे। ते मतदारापर्यंत कुठल्या ह्याच्यावर कामावर त्यांनी मतदारापर्यंत पोहोचत आहोत, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात जरा माहिती जाणून घेऊयात। मी संजय सरवदे, प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार, तसेच आमच्या ताई सपना मल्लिकार्जुन कोळी, आम्ही दोघेजण आज आता प्रभागामध्ये प्रचार फेरीसाठी आम्ही दाखल झालेलो आहोत। आम्ही फक्त आमच्या विकासाच्या जोरावर आम्ही नागरिकांना मतं मागणार आहोत आणि भविष्यामध्ये पण आम्ही निवडून आल्यानंतर विकास करणार आहोत। यासाठी आम्ही आता पदयात्रेला आम्ही निघालेलो। आज आपल्या पक्षाने आपल्याला एक सुवर्णाची संधी दिली आहे। त्या सुवर्ण संधीचं काम आपण मतदारापर्यंत कुठल्या स्वरूपात पोहोचणार आहोत? आम्ही विकासाच्या जोरावरच आम्ही मतं मागणार आहोत, विकासाच्या जोरावरच आम्ही मतदारापर्यंत पोहोचणार आहोत। आज विकासाचे आपण जे या भागामध्ये विकासाचे कुठल्या कामं केलेले आहात? आम्ही या भागामध्ये 4 कोटीची कामं केली आहेत। रस्ता, ड्रेनेज, लाईट बत्ती, व्यायामशाळा अशी कामे आम्ही नागरिकांसाठी केलेली आहेत। आपण जर निवडून आलात तर महिलेच्या आपण कुठल्या समस्या सोडवणार आहात? आपल्या 2014 पासून भारतीय जनता पक्ष इथं सत्तेत असून सुद्धा प्रभाग क्रमांक 1 मध्ये एवढं लोकांची गैरसोय झालेली आहे। इथं रस्ता, गटर, पाणी, ड्रेनेज नाही तर पाऊस पडला तर पाणी तर पूर्ण वस्तीतच घराघरात घुसतंय। एवढं समस्या बाकी स्थानिक नगरसेवक एकदा पण इथं लक्ष दिलेलं नाहीत। त्यांचं काम इथं काय नाही, आम्ही जाईल तिथं त्यांच्यावर नाराजगी व्यक्त होत आहे, पण आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही। पण आम्हाला जर निवडून आणून दिलं तर कोणत्याही व्यक्तीला आमच्याबद्दल कोणत्याही शंका आमच्यावरती नाराज होण्याचा आम्ही संदेश देणार नाही। घराघरापर्यंत आम्ही पोहोचून त्यांचं काम करणार आहे। आमच्यावरती एवढा विश्वास त्यांना निर्माण करून देणार की पुढच्या वेळी त्यांना नाईलाज कोणत्याही पक्षाकडनं आम्ही उभारले तर पण आम्हाला नाईलाज त्यांनी मतदान करावं, अशा प्रकारे आम्ही काम करून दाखवणार आहे। आज महायुतीचे जे उमेदवार जे बिनविरोध निवडून येतात त्यामध्ये महाविकास आघाडीने असा आरोप केलेला आहे, हे लोकशाही राहिलेली नाही, कुठं तर दंडलशाही चाललेली आहे। याच्याबद्दल आपण नाही, कुठं थोड्या ठिकाणी दंडलशाही झालेली आहे, परंतु आता मतदार राजाच्या मनावर आहे बिनविरोध करायचं का नाही हे भविष्यामध्ये ते ठरवतील। खरोखर आज हे उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार शिंदे गटाचे उमेदवार आहेत। धनुष्यबाणावर या प्रभागामध्ये त्यांच्या मतदारापर्यंत पोहोचत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 लक्ष्मण शहापूरकर सह नागेश कोळी, नमस्कार। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर।